सो गाईस, ही जी व्हिडिओ तुम्ही आता बघणार आहात ती एक आधी डिस्क्लेमर देऊन ठेवतो. म्हणजे आम्ही ही व्हिडिओ स्टोरी टेलिंगनुसार लावलेली आहे आणि असं आहे की याच्यात खूप म्हणजे आपण बघा रिअल लाईफ इन्सिडेंट्समध्ये असेल, कारण की माझे बाबा जे होते ते तांत्रिक होते त्याच्यामुळे. सो होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ और चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या पार्टमध्ये पार्ट 2साठी कमेंट डाऊन करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे आम्हाला कळेल आणि आम्ही पार्ट 2 आणू लवकरात लवकर. पीस आउट. व्हिडिओ बघा. चिकटला हात भाजल. आज आई बाबांसोबत होणारे भूताची स्टोरी आहे. आमच्या कोकणात जास्त भूतांच्या स्टोऱ्या असतात, तर आई बाबांसोबत आपण ते ऐकणार आहे. ऐकायच्या. आता आई बोलते की ऐकाल तर तिरे हालेल करून बाबा, अंगावर काटा येईल. बरोबर ना? आणि मला चिकटेल तो म्हणजे अंगावर काटा येईल. काय रे, मला चिकटेल तो हा काय त्या माईक आहे, माईक. बाबा सांगा लोकांना की स्टार्टिंग मध्ये सांगा जकीन कशी दिसते ती सांगा. हा दिसते कशी जकीन आपल्या सारीच आपल्यासारखी कशी? मग आपण काय जकीन दिसतो? आपल्या सारीच आपले माणसं चांगली सारी. लुगडा बिगडा नेसून अशा हातभर बांगड्या. तुला वाटतं पोर आहे. हा हातभर बांगड्या, हिरवा लुगडा नेसून. जकीन म्हणजे बाई, पुरुष म्हणजे खवीच किंवा हा, गवेश धोतर बितर नेसून चांगला कापड कपडे घालून मस्त गोरा फा. कवीस. ज्यांना माहिती नसेल, हा माय बाबा इज भगत. त्यात So he knows everything. जखेन त्यात लावलेस हो, सांगायला आले त्यात. लोकांना भूताची स्टोरी ऐकायची, तुम्ही सांगणार आहे. हाय ते काय सांगा, काय सांग. कुठली भूताची स्टोरी सांगा. डबा नाही दिसत. तर चांगला काय दिसत नाही. डबा नाही. तुम्ही सांगा ना, मला सांगा. आहे तू सांग एक. आपल्या पायरीवरचं कॅमेरचा काय जर बोलतेस? दिसत असेल नाही तर टावेल. नाही ते सर्व काय दिसत नाही. आपल्या पायरीवरचं काय होतं तू बोल. अरे तो सगळी का असतो गिरा हिच्या घरापासनं, लाडणीच्या घरापासनं इकडं तो खाली फिरतच असतो. आता पण तेव्हा हेवा येत नव्हती. काय माणूस बाहेर गेला इकडं पाठी कोण संडासला कधी संचनी यायची आणि सकाळची खाली जायची. तोंडरीत झाले की पाऊसची पंचायत पडायची. पण तू जिथं एक आता दिवस गेलो मम्मीला जी स्टोरी सांगितलीस ती सांग. काय मम्मीला जी स्टोरी सांगितलेलीस, कधी आता तुम्ही कुठे गेलेलो मम्मी लोक फाट्याला. मम्मी भियेल. फाट्यानं गेलेली तेव्हा काय झालं? तेव्हा वर तिकडनं फाटी काढली वरनं सगळी आपल्या चोंड्याकडनं तिकडनं आली खाली काढीत. आली होती लाडणीच्या हातावर ती बसकत जातात ना. वाट आहे ते वाट हो. कुठली वाट? हिरा लाडणीचे आणि नंदाला लाडणीच्या ह्याच्या हातावर हिरा लाडीन ते अंगाला आहे आणि नंदा इकडं आहे. खाली मी येली ना म्हणून गेलो आपल्या तोंड्याच्या वर. तेव्हा झालं काय? आणि मग तिथं फाटी काढता काढता तो खडकाड वाजत ना. बूट वाजत. मी म्हणलं काय अगोदर बारीक 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 बूट वाजत आणि मग पाठीकडनं जास्तीत जास्त हेवाया गेला फाटी काढायला गेला की ते खडखड करायचा. फाटी काढली की हां, फाटी वाढायला गेला की हेवायचा आणि खाली फाटी काढायची मग ठेवली आणि येल काढायला गेलो. वरनं चंद्रीबाई वरटते. मी चंद्रीबाईला होकारी खायला देतोय. मग जोरान जेव्हा बूट वाजायला लागलं खाड 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 जसा हलालाच. हा मग तिथनं मी आपलं शनपान आवरलं. येल तोडली, कावल्यात फाटी घेतली आणि वर गेलो. कोणाला सतवलं नाही? नाही, वर गेलो. आणि ते पहिली आम्ही ही बघितलेलं होते ना, पहिली फाट्यानं जायची तेव्हा तिकडे ती नमानी लोक ही लोक असायचीच नाही. काय रानतोड्या म्हणा, काय कराया, चोंड पाडाया. त्यांची बेलेली त्यांना ती आता दुसरं कुठे नेली तिथंच गाडतील ना. मग ती त्यांची थडी पण आम्ही बघितली होती, पण आम्ही घाबरली होऊन. तर असा हिरा लाडणीचा कावलटा आहे, असा ते लाडणीचा कावलटा आहे. तेच हातावर. मग गेलो आपल्या कोपऱ्यावनावर आपल्या याच्या चंद्रूच्याने आपल्या याच्या हातावर गेलो. राणीताई लोक जेव्हा आले सांगत होती ती कुठली होती? राणीला आणि राणी दिदी जेवण घेऊन गेलेली. आम्ही निवासी करत होती आणि राणी वाड्याशी गेली. वाड्याशी गेली ते म्हातारा दिसला दिंडीतल्या आंब्याशी. गाडी आपल्या वाडाचा होता तो पहिल्याचा. हा, दुकानदारांचा वाडा आहे तिथं. ही आपली भेली काय नाही, तिला वाटलं माणूसच आहे. तिला बघितल्याबरोबर तो चालू पडला ना. ती पण त्यांच्याबरोबर दोघीजणी करतात. आजोबा कुणी का जाता, आजोबा कुणी का जाता, अशी करीत 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 केली. कुठं आपण गुरा गोंडावर टाकतो ना खाली चोंड्या मालावर, त्या साईडलाच ना तिकडंच.
आपल्या वाड्याकडनं तिकडे गुरा नेली म्हणजे बघ ते गोडी होता आतमध्ये होतात तिथंच वर गेला गोंडावच आणि वर गेला दाजीच्या त्यात कुठं बाहेर पडून ह्यांना माहितीच नाही तो कधी तिथं त्यांचा हे करून गेला तो त्या म्हणा खाली जाऊन स्टोरी सांगतात. आणि ते पिंटू मामाचं काय झालं होतं मी आणि खाली जाऊन सांगतात आणि मग आम्ही म्हणलो भारी तरी पण भारी बचवलं ना नाही तर कुठे कुणी हुकवलं नसती म्हणजे दोघी नाव लपवतात. मग गिरा होता काय खवीच होता गिरा मग लेंगा घेतलेला टोपी घेतलेली आणि असं म्हातारा असा चालतो सुद्धा पॉक काढून पण चालतो एकुदा गिरा नशीब हुकवली नाही म्हणून नशीब सफेद सर्व गिरा वाटत जातोय तुला वाटेल पाहुणा येतोय कोण आला जवळ केलं माहीत घेते बाबा घाबरतात. नाही बोला तुम्ही कोण ही नसेल गेली आमच्या संगाती काय बावाने आम्ही गाडी घेऊन गेली होती बोला काय शेती गेली होती ना काय नाही मरत गिरा मना शेती गेली होती आपण नाही सर्वांना रानात फिरवला आपण आली होतं तिकडे गावाला गाडीतनं त्या वर्षाला 12 वाजता नेलं बॉडी बिडी घालून हे करीत नाही गुरस जसं राखी आबा चल आबा तरी पण 8 9 एक मिनिट वाजता बाबा सांगतात काय ते सांगू नाही मला रास्ता नेला 12 वाजता फिरवून आणला नाही गुरासा चल गुरासोड 12 वाजता नेला तिकडे रानात फिरवून आणला मला कुठे झोपतोय मला झोप नाही मला लकाटतोय इकडे लकाटतोय अरे काय लकाटतोय साबा चल चल तो धावतो चल बोलत होता तुमची तुझी गुरा कुठे आहे ते धावतो चल चल सांगा ती लांब नेला मला नेला आणि तो बसला जाऊन कुठं आहे कुठं बसलेला दगडं जाऊन बसला लांब आणि मला इथं ठेवला मला तो इथं बसतो मी ठिकाणी येतो जाऊन गुरा आणतो तुझी इथं बघतो कुठे येतो या आणि मी सकाळपर्यंत तिथं राहिलो माणसात स्वतः आपल्याला बघितल्यानंतर तिथं मला गुम करायला ना कृष्णाच्या बाबांना नेऊन बघ कृष्णाच्या लग्नाच्या टायमाला आणली जाऊन आता अचानक अशा 3-4 स्टोऱ्या बाहेर येतील. सकाळची जाऊन आणली होती नारळ लोका काढला त्याच्या नावान तर आम्ही चांगला उपाय नाही सांगायचा नाही दुधात सगळं लागतो ना तांदूळ आणि दुसऱ्या दिवशी अरे बाबा बघा ते रक्त बाबा मी काय बोलतोय कुठं जाईल कधी जाईल आता आहे नवग्रह होती नाही सकाळी तुला माहिती आहे का तो मितेश तो जेव्हा हरवलेला तेव्हा काय आलेला कुठला मिसेस तो यांचा होता काय म्हणते ना बबन काकाचा पण बंटी तो नाही का घरातच लपलेला पण आम्ही शोधतो होतो गावभर बंटी असेल हरचंदच्या बायको सिजीवर हरचंदची बायस मेलेली ना टलगी होती बाप रे किती किती काय करी नुकती मस्ती लय करी काय मग निकायला धुरी दिलेली धुरी आम्ही कोण आहेस तू मी भागीरथी आहे तर इथं कशाला आलीस मी आलोय मानास इकडे बघाय तुझ्या घरी बघायलो हे कोणतं सुंदरी कशाला सुंदरी काय नव सुंदरी असली सुंदरी तीच बोलते असली सुंदरी आहे आणि बा मस्ती लय कारण मग धुरी बिरी दिलेली तर गेली हो हरचंद होता तेव्हा सांगितलं हरचंदला तुझ्या बायको आली मेलेली पहिली त्याची कुठली बायको हरिजनची आहे हरचंद भागीरथी हिला दशा केलं ना लय कडक होती भारी धरला करून ना सोडत नव्हती ती ना मास्टरच्या घरात झोपायला जायची ना ठेवला जाम करून ठेवलं लोकांना लढायचे ना वाडी असे चांगला पोर असं असा भाषा माणूस झाला ना बघ आपल्या घरात जायला नाही ना मग ती असे झाले म्हणजे झोपायला जायची मास्टरनीकडे झोपायची हे करून मास्टरनीकडे झोपायला जायची ते मग एक दिवस मला हे केल्यानंच वाटतं ही म्हणतात ना केलान पण ते काढलं हे केलान झाड बनवला तुला मग पिलून काढला तिला काय आम्ही बघितलेली नाही डेंजर भूताच्या स्टोऱ्या आमच्या गावाला भूत पण आहेत आणि माणसं चांगली पण आहेत. ताट्या मेला तेव्हा एवढं म्हातारी मेली तेव्हा ढेकून ताट्या मेले तेव्हा लय हे करून त्या बाबीच्या इथे झोपलेली ना पडवीला तो ओटीवर ठेवला की खाली उतरायचा असा करता 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 आम्ही आपली झोपडी पुष्पा मी बाबांना आठवते सारखं किती लोक जमले बेकार आणलं भरपूर तर चांगलं आणि हातावर ठेवलं जातो नाही ना पण नाही यायचो नाही गेली हो लय कडक होती काय ओली बालतील ना लय कडक निघत होते अंगात ना लोक शिवाच्या खेप हे झाली
असा कुठला बाबा तुम्ही एक असं केलं का, कुठला तुमचा माणूस होता तुमचा काय बोलतात तुमच्याकडे उपायला आला होता एकदम बेकार भूत, एकदम बेकार भूत, कुठला बघितलं? एक पोरगा आला होता. हा का? कोण? बांधून होतं, धरून बांधून याच्या वडणे गुरसाडे असतात ना, त्याच्याने त्याचा सगळा शरीर बांधून आणलेला होता. हातपाय बांधून आणलेले पूर्ण? पोरगा होता हातपाय बांधून आणलेले त्याचे? आंबोलचा. आंबोलीचा? आंबोलचा नाही, तो कुठला होता, कुठला आंबोलचा ना, कुठला? आणि झाला मस्ती करण ते लोक आपली धरीत. मग मी सांगितलं, म्हणलं धरू नका, सोडा म्हणतो, कुठं जातो ते जाऊन द्या. गेला आपल्या दगडीच्या घराच्या पुढे गेला, आपल्या वाड्यापासून गेला, दगडीच्या घराच्या पुढे गेला. मला म्हणतायत आम्ही त्याला सांगितलेलं नाही, मी आणतो. माणसानं त्यांच्या माणसानं दौडली नाही, म्हणलं राहून द्या, जाऊन होता ना वाड्यापासून आला. वाड्यापासून आपोआप आला, ते जे काय बांधलेलं होतं त्याच्या हातावाटांना त्यांनी लोकांनी आमची तेवढं ते नाव सांगितलं. आई काय केलं त्यांनी? बाबा बोलतात आपल्या इथपर्यंत गेलेला, काय बोलतात, कुठे बाबा? आपल्या पुढच्या घरापाऊत गेला, पुढे गेलाच नाही तो. बाबा बोलतात आपल्या काय बोलतात, कुठे मी वाड्या का वाड्या का गेला? 10 जणांनी घेऊन आलो होतं त्याला, 10 जण बापी. मी माझ्या म्हणलं सोडा बघ, कुठे राहतो बघू दे म्हणा. सोडा सोडले तर म्हणलं तुम्ही कोण जायचा नाही पाठीक ना, तो वाड्यापर्यंत येईल फिरून गेला, वाड्यापर्यंत फिरून आला, ग बसला माझ्या पुढे बसला. सगळं त्याला काय होता त्याला उतारा नेली तिकडं. त्याच्यावर कोण होता? खवीच गिरा, 2 जण एकत्र जखीने 3 जण ना. तिला काढला, सगळ्यांचा आमारा काढला. गिराचा खवीचा सगळं एक सुपात घेतली, सगळं उतरले. एक कावडा होता कोंबडा, एक बारका पेलू, आम्हाला काढले. ते आपल्या वाड्याकडे नेले तिकडे, आपल्या इथे नाही गावातली. आणि ते काय जण खाल्ले. चपडी बांधायला निघाली गाडी, आलं चांगलं झालं बा. चपडींची आठवण कशी तो झाली कसा होता. पण तो कसा करत होता तिकडं, म्हणजे एकदम बेकार अवस्था करतो. त्याची अवस्थाच बेकार झाली होती. तो चांगला झाला बांधली होती ना, त्याच्या अंगाला हे उठलं होतं, काय फॅस उठलं होतं बांधलेलं. मग गेला आपल्या घराशी पुढे, आपल्या जुन्या घरापाऊत गेला, आला फिरून आला, बसला. सगळा जेवढं त्याच्या अंगावर बांधलेलं होतं कमरेपासून तेवढं त्यानं सोडला. बांधून माझे बांधून मच्छी करायला जायला झाला चांगला. मी एक पोरगा आला होता, तो ऐकणार सकाळपासून संध्याकाळ पाहू. त्यानं किती कळशा किती हंड पाणी पिवावं? हंड पाणी? कळशा. किती कळशा पाणी प्यायला? नाही गेला म्हणजे आईची म्हणजे एकच भाकर द्या. हो आई म्हणजे एकच भाकर दे, म्हणजे जास्त नको, एकच दे. मी नाही जायचं कुठं, एकच भाकर दे. कुठं मिळाला गिरा ऐकतोय काय, भाकरी एकदा असं टाकून द्यायचं, असं टाकून द्यायचं, असं करायचं. म्हातारीला जायचं, म्हातारी दिला 2-3 काम सुरू तसं बसला. आता ती लोक आता एवढी उपाशी लोक ठेवत आहेत, 5 जण आणली ती. मग तो भाऊ एक भाकरी खात नव्हता? नाही, भाकरी बिकरी काय नाही, तो भाकरी खायचा, भाकरी खायचा. पण तिथनं तो आणि त्याने मस्ती केला, निघाला, सुटला तो, गेला फुड पाहून आणि आला फिरून. त्या लोकांना सांगायला जाऊ नका, येईल तो फिरून आला. पाणी मागीसारखा पाणी त्यानं सकाळपासून जे पाणी पियेचं सुरुवात त्यानं लावला आल्यापासून, ती एक सारखा तांब्यावर पाणी, सारखा तांब्यानं पाणीच मागे ना. मग एक कळशी, ती कळशी अर्ध्या तासात त्यांची ती केला, परत आणि कळशी ठेवली. अशा सांडपोत किती कळशी पाणी पिवावं त्या? किती प्याला? 10 का असतील. सकाळी आलेला ना तो 8-9 वाजता, चप्पल घेतली. आता ते ऐकू किती पाणी पितो. आणि मग हे केलेलं, आणि मग तांब्या ठेवलं. लक्ष आला, तांब्यावर पाणी मागितल्यानंतर मी द्यायला गेलो. लक्ष म्हणलं इथे उंबीटेव ठेवला, उंबीटेव ठेवलं. आणि तो कुणाला चहा दिली ना, मग त्या म्हणलं ना चहा ठेवा आई म्हणून, तर मी ठेवायची, मरू दे असू दे, चहा करून. फुकट देऊ नको आई, फुकट देऊ नको. तुला बोलला? हां, पैसे घे, बाजारात फुकट मिळते, तू पैसे घे. म्हणलं हा घेतो. आता त्याला काय सांगायचं. आणि पाणी ठेवला उंबीट्यावर, आणि अशी लात असं धरायला गेला तांब्यात, धरला नव्हता तो, लात मारली. मी मारली. लक्षण मला सांगितलं लात मार म्हणून, चांगला झाला. लक्षण मला लात मार म्हणलं, ते बरोबर मारली लात. मारली नाही, तांब्या हितनं ती गेला. गेला नाही, मग तो व्यवस्थित झाला.
व्यवस्थित झाला आणि मग म्हणतो ना भाकरी मला भूक लागली, मग भाकरी दिली, खाल्लान भाकरी. खाल्ला हो खाल्लान भाकरी. हा ही मला चांगला होऊन भाकरी गेला. ते- तुझे सारा पोरगा डाणगा. काय होत हा त्याचा एवढा पाचेरू झाला होता. सर झाला होता माराया आणि ते पाणीच पियाचं फक्त. पाणी त्याला भाकरी नुसता तो कळशीभर कळशी तो दिवसाला टायमाला कळशी सोपवायचा. अरे बघ डेंजर विषय होता. मग अशी आहे पाहता माणसाची पोरांची होती तुम्ही माहिती. काय उपाय केला त्याला बाबा? मी उपाय केला म्हणून तर चांगला झाला. मग काढली ना अंगावना बिंगावना काय तिथे केलं? काढली ना सारा. नारळ बिरळ कोंबडा पांढरा कोंबडा बिंबडा सगळा काढलेला. दारू बिरू सिगरेट बिगरेट सगळा तयार केलं त्या माणसाने. आता आपल्या गावाला करायचं आहे काढल्यावर त्या नेलं, चांगलं झाला. बाबू पाटीच्या पोरग्याच्या माझे आता पाहायला लागला. पोरग्याला बरा नाही ना होता ना बाबा बी चांगला चांगला झाला झाला. होता तर त्याच्या अंगावना काढायचं आहे. चांगलं झालं. आता मी घरात जातो म्हणून जा सावकेत जा घरात. नेली ते लोकांनी. काय नाही मी आता शाप चांगला झालोय. तुम्ही म्हणा चांगला त्याला केला कुणी ना, कुणी मी चांगला आहे. जयशी का नाचवलीन आणि घरात सगळी का गेलो ना, नाचवलीन तरी नाही या झाला. मग इकडनं मग ती म्हणत सारं पळून भगत शोधीत बसली हो. मग तिची ती गोष्ट पोरगा ऐकत होता आणि म्हणला बघ आता इथं कुठल्या माणसं कोणीतरी सांगितलं ना त्याने तेव्हा ते इथं घेऊन आले. आपल्याकडे आले. पुऱ्यापासून माणूस यायचा. पुरा तिकडं तो काय काय गाव आहेत ना तिकडनं माणसं आपली काय यायची. पुण्यापासून माणसं येतो तुमच्याकडे? मग हे पुण्याला काय पुण्यापासून माणसं येत होती मुंबईला गेलं मोठी लय उतरायला. माणसं, भारी यायचं ना खायला मिळत नव्हतं विचार. पुण्याला गेलं माणसांना सारखी भारी शिक पाडायची वाढायची कोण काय असते काय त्याचा झपटायचा कोण मुठी मारले लोकांना. मला खायला ती चांगली व्हायचीत ना. रात्रीची पण यायची 12 वाजेपर्यंत. मूठ मारलेली लोक चांगली व्हायचीत ना. आणि एक लांबचे लोक महाराजांना एक महार भगत चांगला आहे. हं. त्या तो धोंड्या मार म्हणून हा. बिस्गरच्या बिस्गरच्या महाराव ठेवला. नारळ- त्याला असाच नारळ शिक कोण झाला लावला? आणि नारळ. लय मरत लय नारळ. मरत चांगला ते झाला. बोलायचं ना माणसा. मुंबईला जाऊन आणि लागलं ना उलटा पलटा व्हायला आलं. मग ती लोक न्यायला तर आले. आम्ही ऐकलेलं दुकानदार तिकडनं फोन केली ना तसा न्याय आलं. नारळ एवढं व्हायचे बोलत बाबा. हा मग ते माणसाला 2 नारळ एक नारळ घेऊन यायचा. काय बोलताय? लय माणसं यायची भारी. आता माणूस कमी आला. आता नाही खाय माणूस नव्हता भेटत इतका माणूस यायचा. आता कोण आला तरी फालकिया हे ते सगळे येतील. बाय डेंजर काम था हमारे बाबा का. आजी कोण म्हणतो दादा माणसाला हे होतं ना आपल्या राहतात नाही कोण? ह्यांच्या आपल्या आजोबांच्या राहतात नाही भूता? हा. अरे का गिरा आहे खाली राहत खाली एकदम आमचा चोंडा आहे मोठा त्याच्या पाऊस डिगीतला. हा गावाला लय भूत असतात. जिथे आमच्याकडे भूत आहेत तेवढे देव पण आहेत. काय बरोबर की नाही? म्हणजे जिधर बैड है उधर अच्छा भी रहता है. अभी आई ने ये स्टोरी बताया उसका उसने ऐसा बहुत देखा रहेगा. आजोबांच्या मनावर आमच्या अंगात असायचं बायांचं पाणी असं सांगायचं. आई सांगते की आमच्या बाबा म्हणजे बघत होते ते सांगते आहेत अजून पण ते आता जास्त करत नाही. आम्हीच त्यांना बंद करायला लावलेले. पण बाबा तुम्ही असे किती पेशंट बरे गेलात तुमच्या ह्याच्यात? बापरे तसं तर सांगवायचं नाही एवढे. पेशंट घाबरतं त्याला. आता त्यांच्या आता जरी ना अंगावरनं काढायला लागलं ना असं जर काय केलेलं आहे मोठीच्या मोठी ना अंगावर काढायला तर आता एक वस्तू काढते तर एक वस्तू ठेवतील असं आहे. आता काय विसरतात त्या. हा, आता विसरतात. रस्त्यावर आहे ना रस्त्यावर माणूस तो नेमका मी सांगणार त्या रस्त्यावर येतोय त्याच्या काय तरी गडबड आहे. हा. तो माणूस रस्त्यावर ती माणसामध्ये कोण येतोय माणूस रस्त्यावर आहे आता बघा येतो ती माणसं खरं सांगलं नेमका सांगतो बघा माणसा म्हणतात बघा सांगतो आला ना माणूस बघा विचार म्हणतो आला ना माणूस आणि सांगायचा तो आला बाबा काय कसं- काय ते माणसात हे बघ. काय काय तर बघा बे, आता तुमच्या जाऊ इकडे बघ. काढून जाऊ बाबा आणि कुणा जास्त पैसा सांगत नसायचं. कडक आहे बघा, एक दिवस चांगलं आहे जायची बघा. ती माणसं याची बघा खाय नव्हता मिळत भारी माणसं सारखी सारखी रातची बारा हा. वाजता, 2 वाजता रातची यायची हो बघा दादा काय ते असा निकाल नाचायचा देव हा का? नुसतं पेटलं की त्यात. आपल्या नाचायचं. घरात मग तिचं लय एक पाणी नाचायला. आपलं होतं बायांचं पाणी त्यांनी ते केवढं होतं एवढं होतं काय बोलते? एवढं होतं असं तेव्हा त्यांनी आम्ही त्यांच्या मांडीवर बसायची मी बसायची मामा करीत हा. कारण मला कपडं, हिची म्हातारी लुगडी हिची देव सांगायचा ना मध्येची आईस मध्येची आईस बहीण नाही त्यांची मोठी हा. ती मी जायची तिचा भात कुटायची हे करायची. एक दिवस म्हातारी आमची आली होती ती म्हणते अशी सुनवाना मिळावी काम करणारी घाव घालणारी कारण मी घाव घालायची मी चार माणसाचे 4 मुसळता घाव घालायची. हां आमची आई पेलवान होती मम्मीच्या इकडची शंकर होत. गावात म्हणलं ना भक्तांना सांगल्या 4 बघत
एक दिवस जयसिंग संग गेलं. कोण कोण देवलामध्ये बोलवली लोकांनी. अच्छा, काय आपल्या- यांच्या भूता आता का काय आता तर बघितला तर देवलात गेलो मी 4 वखत गेलो आम्ही. ते वाटतं एक वाटतं एक वाट 4 गेलो आपल्या देवाकडे गेलो मग काय काय लोक काय करायचं तिथपासूनच कमी आलं. म्हणतात या भक्तांना बघा पुढे या बसा बसलो. मग काय काय आहे तुमच्या मनात काय आहे तो बोलतोय. म्हणलो काय नाही माझ्या आमच्या मनात काय नाही मी देवात बोलवून आम्ही आलो. मग कसा कसा पाणी आहे तो गडकवतो मोठ्याने कसा पाणी आहे तो बघतो काय कनाव येतो तो कुणा कनाव येतो तुम्हाला भूत आहे का तुमच्या मागे? कुणा भूत आहे कुणा काय आता बघतो मी येतो जण मी आली ते काय जरा ग बसली मी नाही माझा कडक पाणी मी नाही आलो गेलो उभा राहिलो. आबाचा पाणी कडक आहे ही 3 माणसं ग बसली ते का पुढे येणार देवलात ते देवलात येणार मग असं करत का आली तर काय नाही तर मला जा बोल तू जवा काय नाही ना तुमचं मग काय नाही त्याला मग आता मग घरात कशाला वाढता भेटता ऐकलं घरात वाढता तुम्ही जखणी वाढत जाता तुमची हो घरात बुवा त्यांना शिवा देतं जखणी वाढत जातं काय हो बाबा जखणी वाढत जाता काय मला शोध नव्हती तेव्हा मग आता देवाला आता या आता कोणाला वाढा आणि मला सांगा काय नाव तुमची नावा काय ते कुठली येत आहेत नाही. कायला चांगला होता तो त्यांना पाठिंबा होता नारेबुवाच्या बापसाचा मरस्तो अगदी. हा तसा नारेबुवा नाही कोणाला ह्यांना पाठिंबा कुठं जायचं तिकडे न्यायचं. याच्यावर नको हा याच्यावर नको. 5 बघतात माझा नाही तो कुठं जायचा ना ह्यांच्या संगतीत तो जायचा आणि हे न्यायचंच. हा का? पण ना महादेवबुवा चांगला माणसाला लाख माणूस. अगर आप लोग ने ये वीडियो यहाँ तक देखा है इसका अर्थ आप लोग को बहुत पसंद आया ये वीडियो. और अगर ऐसे ही हॉरर स्टोरीज़ या ऐसे और कुछ आपको चाहिए रहेगा तो चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब करिए क्योंकि ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है दोस्त. यही इसको मोहरा दे सकता हूँ और बाकी कुछ दे सकता क्योंकि मैं अभी एडिटिंग ही कर रहा था तो उसमें मैंने देखा कि और स्टोरी बहुत लंबी हुई तो मैंने आई थिंक 20 या 23 में या 25 मिनट्स में बंद कर दिया. एंड होप यू लाइक दिस वीडियो. तो चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब कीजिए और कमेंट डाउन में आपका कुछ स्टोरीज रहेगा वो शेयर कीजिए और हमको बताइए आपने मतलब तुम्ही कुठल्या क्षण अनुभवलं असेल की घाबरलायत अचानक ते पण सांगा. भूताचे आम्हाला पण बघायला म्हणजे आम्हाला पण ऐकायला आवडेल आम्हाला पण वाचायला आवडेल ते कमेंट. बाई काय नाही भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. पीस आउट. आणि अजून एक आईबाबांसोबत असा पाहिजे असेल पॉडकास्ट सेम क्वेश्चन पॉडकास्ट नव्हता साधा ब्लॉगमध्ये मी करता ती पॉडकास्टसारखं झालं म्हणून ते टाकते बाकी. पीस आउट. अजून एक पार्ट पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. मला माहिती आहे तुम्हाला पाहिजे असलं त्यासाठी सांगून ठेवतो. बाय बाय. पीस आउट. थँक्यू फॉर वॉचिंग.